नमस्कार, मी आशिष जाधव. या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत आहे. राज्यभर शेतकरी संपावरती गेलेले आहेत. संप चिघळलेला आहे. अजूनही संप मागं घेण्याविषयी कुठलाही निर्णय जे पुणतांब्याचे शेतकरी सर्वात आधी यापूर्वी संपावर गेले होते त्यांनी घेतलेला नाही आहे. त्यामुळे संप पुढे राहील अशी शक्यता दिसते. दरम्यान सरकारी यंत्रणा मात्र एकदम बेदखल आहे असंच दिसतंय. कारण आजही कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य आलेलं आहे की संप जरी होत असला तरी त्याचा कुठलाही परिणाम जाणवत नाही आहे. पण प्रत्यक्षात मात्र भाज्यांचे भाव कडाडलेले आहेत. अनेक ठिकाणी दुधाच्या पिशव्या ह्या मिळेनाशा झालेल्या आहेत. आणि अशातच जर का उद्या आणखी परिस्थिती चिघळली तर याला जबाबदार कोण असा सवाल आता उपस्थित झालेला आहे. एकीकडं विरोधक जे काँग्रेस राष्ट्रवादी आहे त्यांच्यावरती मुख्यमंत्र्यांनी खापर फोडलेलं आहे. आणि त्याच निमित्तानं खरंच या संपाला विरोधकांची फूस आहे का, असेल तर ती कशा पद्धतीची आहे की मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संपाला विरोधकांची फूस आहे म्हणून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. याच्यावरती खमंग चर्चा सध्या वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळ्या गटांकडनं वेगवेगळ्या माध्यमांमधून सुरू आहेत. या एकूणच पार्श्वभूमीवरती आज आपण चर्चा करणार आहोत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी. पृथ्वीराज चव्हाण सर, महाराष्ट्र वनच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. सर्वात आधी मी तुम्हाला हेच विचारतो की तुम्ही सुद्धा राज्याचे 3.5 वर्ष मुख्यमंत्री होतात. पण मुख्यमंत्री पदावरच्या माणसानं अशा पद्धतीनं संपाच्या पहिल्याच दिवशी ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर सर्व खापर फोडलं आणि नकळत का होईना शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे की त्यांच्या संपाला विरोधकांची फूस आहे आणि विरोधकांमुळेच ते कर्जमाफीची मागणी करतायत. तर एकूणच मुख्यमंत्र्यांच्या कालच्या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? मुख्यमंत्र्यांचं कालचं वक्तव्य अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. म्हणजे सरकारचं हे संपूर्णपणे अपयश आहे. इतके दिवस विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा होती. त्याच्या आधी तुरीच्या डाळीच्या खरेदीचा झालेला घोटाळा आणि गलथानपणा तो चालला होता. प्रत्येक शेतीमालाचे भाव कोसळलेले आहेत. आता याला जबाबदार कोण आहे? आणि गेल्या 2-3 वर्षाची दुष्काळाची गारपिटीची परिस्थिती झालेली नापिकी यामुळं शेतकऱ्यांना आपला लागवडीचा खर्च देखील वसूल करता आलेला नाही आणि त्यामुळे बँकेचे कर्ज फेडायचा प्रश्नच उद्भवत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी करणं हे रास्त आहे. म्हणूनच सर्व विरोधी पक्ष अनेक वर्षानंतर एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितपणे संघर्ष यात्रा संबंध राज्यभर काढली. त्या संघर्ष यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. पण सरकारनं मात्र त्याकडेही दुर्लक्ष केलं आणि त्याचं प्रत्युत्तर म्हणून मग आता संवाद यात्रा काढायला सुरुवात केलेली आहे. पण संवाद यात्रा सरकारला काढावी लागते याचा अर्थ सरकारचा शेतकऱ्यांच्या बरोबरचा संवाद संपलेला आहे. आज सरकारकडं लाखोंचा फौजफाटा आहे. अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, कृषी खातं आहे आणि त्यामुळं या सर्व सरकारी यंत्रणेनं शेतकऱ्याशी सतत असा संवाद साधायचा असतो. लाईव्ह कॉन्टॅक्ट असला पाहिजे. पण तो लाईव्ह कॉन्टॅक्ट आणि सततचा संवाद संपुष्टात आल्यामुळं आज मुख्यमंत्र्यांना त्यांच्या सहकार्यांना संवाद यात्रा करावी लागते. आणि त्या संवाद यात्रेमध्ये त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी काय मुक्ताफळं त्याची मुक्ताफळं आपण ऐकलेली आहेत. कोणी म्हणतंय की कर्जमाफी केली तर शेतकरी आळशी होतो. त्याच्या आधी खडसे साहेबांचं विधान होतं की शेतकऱ्यांच्याकडं मोबाईलला पैसे भरायला आहेत पण वीज बिल द्यायला पैसे नाहीत. आणि नंतर मग अलीकडच्या काळामध्ये एक वक्तव्य आलेली आहेत. आणि त्याचा कळस म्हणजे स्वतः भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अक्षरशः तूर उत्पादक शेतकऱ्यांना शिव्या दिलेल्याचं आपण टीव्हीवर ऐकलेलं आहे. आणि त्यामुळं सरकार भांबावून गेलेलं आहे. मुख्यमंत्री भांबावून गेलेले आहेत. अशी परिस्थिती आज आपल्याला दिसते. सर, एक प्रश्न या निमित्तानं हाही उपस्थित झालेला आहे. राष्ट्रवादी का एक मिनिट
हां ठीक आहे. नाही, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला याबद्दल जबाबदार धरणं म्हणजे मग विधानसभा निवडणुकीमध्ये काही शेतकऱ्यांनी भाजपला मतं दिली नाहीत का, किंवा मग जिल्हा परिषदेचे निकाल भाजपच्या बाजूने लागले असते का? मग आम्ही जर सांगितलं असतं तर शेतकऱ्यांनी आम्हाला सगळ्यांना मतं दिली असती. परंतु मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना काही हा EVMचा चमत्कार होता असं काही म्हणायचं नाही ना, की शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांचं ऐकतात, मग मतं देताना कुणाला दिली मतं, किंवा आम्हाला मतं दिली असली तरी बघ EVMमुळं तुम्हाला मतं मिळाली का? मला वाटतं हे अशा प्रकारच्या चर्चेमध्ये घेऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर बीत चोळता कामा नये. अगदी हे दुर्दैवी विधान आहे. पृथ्वीराज चव्हाण सर, प्रश्न असा आहे की मुख्यमंत्री केवळ एवढावरच थांबले नाहीत, तर ते असं म्हणालेले आहेत, शेतकरी संपाच्या आड काँग्रेस राष्ट्रवादीचा हिंसा घडवून आणण्याचा डाव आहे. तुम्हाला असं कधी जाणवलं का की तुमचे नेते हे हिंसा घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत, जे मुख्यमंत्र्यांना दिसलंय? आणि स्वतः मुख्यमंत्री हे राज्याचे गृहमंत्री आहेत, ते जर का असं म्हणत असतील काँग्रेस राष्ट्रवादीचा हिंसा घडवून आणण्याचा डाव आहे, तर मग त्यांच्याकडे काहीतरी गृहमंत्री म्हणून स्पेशल इनपुट्स आहेत. मला वाटतं त्यांनी हे सिद्ध केलं पाहिजे. अशा प्रकारचं आंदोलन हे पहिल्यांदाच होतंय असं नाही आहे. आणि या आंदोलनाला आज आता अण्णा हजारेंनी देखील समर्थन दिलेलं आहे. म्हणजे कुठंतरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये काहीतरी खदखदत आहे. आणि जी परिस्थिती मी आता मगाशी सांगितली की शेतकऱ्यांना बँकेची आपली घेतलेली कर्ज परत फेडता आलेली नाहीत, त्यांनी काही चैनी करून पैसे उधळलेले नाहीत, आणि म्हणून त्यांचा 7/12 कोरा केला पाहिजे. 7/12 कोरा करण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी दिलं होतं. आम्ही ते आश्वासन पूर्ण करा एवढंच मागणी करतोय. शेतकरी हेच मागणी करतायत. मग आता तुम्ही त्या आश्वासन पूर्तता करण्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर, प्रश्न असा आहे की काल परवाकडं मान्सूनपूर्व खरीप आढाव्याची एक दुसरी बैठक झाली, आणि त्यामधनं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी, कृषी मंत्र्यांनी सरकारी यंत्रणेला निर्देश दिलेले आहेत. वेळोवेळी हे जाणवतं की उशिरा पावलं उचलली जात आहेत. वेळोवेळी हे जाणवतं की घोळ होऊ दिला जातोय. फॉर एक्झाम्पल, तुरीचा घोळ आपण घेऊया. या 1 वर्षापूर्वी अन्नधान्य पुरवठा विभागाकडून तुरीचा घोळ झाला, व्यापाऱ्यांचे खिसे गरम झाले, त्यामध्ये सुद्धा 4,000 कोटी रुपयांचा नफा हा व्यापाऱ्यांच्या खिशात गेला, असे आरोप तुम्ही सुद्धा केले. आता नवा आरोप होतोय, तो म्हणजे तूर खरेदीचा जो घोटाळा झाला आहे त्याची सुद्धा व्याप्ती 4,000 कोटीपर्यंत आहे, असा आरोप तुम्ही केलेला आहे. CIDची किंवा CID चौकशीची मागणी तुम्ही केलेली आहे. हा जो तुरीचा घोटाळा झाला आहे त्याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाही आहेत. ते विरोधकांवरच खापर फोडतायत. तुरीबद्दल मी पूर्वी बोललेलो आहे, आणि आजही मी मुख्यमंत्र्यांना जाहीर सवाल करू इच्छितो. एकतर मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रामध्ये तुरीचं नक्की किती उत्पादन झालं याची माहिती आहे का? त्यांना त्यांच्या कृषी खात्यानं योग्य तर ब्रीफिंग केलेलं आहे का? माझी जी माहिती आहे ती जर आकडे आपल्याला सांगितले ते धक्कादायक आकडे आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये 4,44,000 टन तुरीचं उत्पादन झालं, हे सरकारचे आकडे आहेत. यावर्षी पाऊस चांगला पडला, क्षेत्र जवळजवळ 25% तुरीचं लागवडीखालचं क्षेत्र वाढलं, आणि यावेळेला उत्पादन अधिक झालं. त्यामुळं सप्टेंबर महिन्याच्या पूर्वी महाराष्ट्र सरकारनं केंद्राला कळवलं की महाराष्ट्रामध्ये यावेळेला तिप्पट उत्पादन होणार आहे, म्हणजे 12,56,000 टन उत्पादन होईल, असे आकडे राज्य सरकारने सप्टेंबर 2016ला केंद्राला कळवले. केंद्राने ते आपल्या वेबसाईटवर 4 वेळेला जे आकडे प्रकाशित केले जातात त्यावर ते केले. पुढं विधानसभेमध्ये सरकारतर्फे सांगण्यात आलं की 12,56,000 नाही तर 11,71,000 टन तुरीचं महाराष्ट्रामध्ये उत्पादन झालेले, अशी माहिती विधानसभेमध्ये 17 मार्च 2017ला दिली. हे सगळी विधानसभेमध्ये दिलेली माहिती आहे. आणि लगेच 18 दिवसानंतर म्हणजे 5 एप्रिलला महाराष्ट्राच्या कृषी विभागानं केंद्र सरकारला कळवलं की 11,71,000 नाही तर 20,35,000 टन डाळीचं उत्पादन झाले. 18 दिवसामध्ये महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला आणि विधानसभेला दिलेली ही माहिती, यातली खरी माहिती कोणची आहे?
17 मार्चला दिलेली माहिती 11,71,000 टनाची खरी आहे का 5 एप्रिलला केंद्र सरकारला कळवलेली माहिती आणि केंद्र सरकारनं आपल्या वेबसाईटवर प्रकाशित केलेली माहिती 20,35,000 टन तुरीचं उत्पादन झालेलं आहे? ह्यातलं खरं काय आहे? अशा प्रकारे कृषी विभागाचा हा गलथान कारभाराला जबाबदार कोण आहे? कृषी मंत्री आता अधिक माहिती घेण्याकरता परदेशी दौरे करतायत, चांगली गोष्ट आहे, परंतु आता प्रश्न असा आहे की 20,35,000 टन तुरीचं यावर्षी उत्पादन झालेलं आहे, ती विकत कुणी घेतली? काल पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही 6 लाख टन तूर विकत घेतली आत्तापर्यंत सर्वात जास्त. बरोबर आहे, पण तुम्ही 5,050 रुपये हमीभाव जाहीर केलेला. हमीभावाचा अर्थ असा आहे की जर एखाद्या कृषी उत्पादनाचे दर खाली कोसळले तर सरकार त्या हमीभावावर ते कृषी उत्पादन, मग तूर डाळ असेल किंवा कापूस असेल किंवा सोयाबीन असेल, ते विकत घेईल. हे सरकारचं आश्वासन आहे, सार्वभौम सरकारचं आश्वासन आहे. ते तुम्ही पूर्ण केलं आहे का? आता मला सरकारला जाहीरपणे विचारायचं आहे की 20,35,000 टन तुरीपैकी नाफेडनी 4 लाख टन तूर विकत घेतलेली आहे. पुन्हा रामविलास पासवान यांनी आणखी 1 लाख टन 31 मेपर्यंत विकत घ्यायचं आश्वासन दिलं होतं. त्यापैकी किती घेऊन झालेली मला माहिती नाही. महाराष्ट्र सरकारनं 22 एप्रिलपर्यंत आलेली 1 लाख टन डाळ आम्ही विकत घेऊ स्वतःच्या पैशानी असं सांगितलेलं आहे. म्हणजे नाफेड आणि राज्य सरकार मिळून एक 6 लाख टन डाळ खरेदी झालेली आहे असा आमचा अंदाज आहे. आणि शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी किमतीवर 4,042-44 अशा भावाला कमी भावानं, हमी भावापेक्षा कमी भावानं ही बाजार समित्यामध्ये तूर विकत घेतलेली आहे. ती बहुतेक 4 ते 5 लाख टन. म्हणजे माझ्या अंदाजाप्रमाणे सरकारच्या माहितीनुसार 10 ते 11 लाखापर्यंत तूर खरेदी झालेली आहे. आणि अजूनही ही बहुतेक 9 लाख टन तुरीचं काय झालं हे सरकारने आम्हाला कळवलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे की जेव्हा प्रधानमंत्री मोझांबिक देशात गेले होते त्यांनी मोझांबिक देशाची 5 वर्ष तूर खरेदी करार केलेला आहे. त्या करारानुसार यावर्षी किमान 1 लाख टन डाळ आयात झालेली आहे. डाळीचं आयात मूल्य शून्य आहे. आणि त्याचबरोबर कर्नाटकमध्ये पिकलेली डाळ ही देखील आपल्या राज्यामध्ये आलेली आहे. आणि यातली बरीचशी डाळ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली डाळ, कर्नाटकमधून आलेली डाळ, आयात केलेली डाळ ही सगळी मिसळून आणि पुन्हा नाफेडला विकलेली आहे, ज्याला इंग्रजीमध्ये राऊंड ट्रिपिंग म्हणतात. अशा प्रकारे डाळीचं या ठिकाणी पुन्हा पुन्हा विकली गेलेली दिसते. आणि म्हणूनच स्वतः मुख्यमंत्र्यांनी डाळ खरेदीमध्ये, या वर्षीच्या डाळ खरेदीमध्ये 400 कोटीचा घोटाळा झाला आहे असं स्वतः जाहीर केलेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलेलं आहे की यामध्ये कोण जबाबदार असतील त्यांची चौकशी करा. तर मुख्यमंत्री म्हणतात मी 1000 शेतकऱ्यांची चौकशी करणार. मग व्यापाऱ्यांची चौकशीचं काय झालं? अधिकारी ज्यांचं संगणमताना सगळा व्यवहार झाला आहे त्यांचं काय झालं? नाफेडच्या चौकशीचं काय झालं? आणि कधीपर्यंत चौकशीचा अहवाल येणार आहे? चौकशी तुम्ही आदेशित केली आहे का? म्हणून मी मागणी केली होती की CBIच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. तुम्ही शेतकऱ्यांच्या कथा CBIची इन्क्वायरी करा. पण आता शेतकरी काही मुख्यमंत्री 400 कोटीच्या घोटाळ्याबद्दल काही बोलत नाहीत आणि इन्क्वायरी कुणाला दिलेली आहे हे काही सांगत नाहीत. आणि त्यामुळे मला वाटतं हे फक्त तुरीचं आपण उदाहरण घेतलं. प्रत्येक शेतीमाल असेल भाव कोसळलेले आहेत. आणि आपण बघतोय की कांदा उत्पादक शेतकरी असेल, टमाटोचा शेतकरी असेल, तिकडं कोकणातला आंबा असेल, डाळिंब असेल, प्रत्येक शेतीमालाचे भाव कोसळलेले आहेत. आणि याला सरकारचं आयात निर्यात धोरण संपूर्णपणे जबाबदार आहे. शेतकऱ्याच्या सुखदुःखाशी सरकारचं काही घेणं देणं नाही आहे. आणि आता शेतकऱ्याच्या जखमेमध्ये मीठ चोळायचं काम मुख्यमंत्री करतायत. सर, एकीकडं शेतमालाला हमी भाव नाही आहे आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची मागणी आहे ती कर्जमाफीची. या कर्जमाफीच्या मागणीवरती सरकारची भूमिका अशी आहे जी मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलेली आहे की सरसकट कर्जमाफी आधीच्या UPA सरकारनंही कधी दिली नव्हती आणि आम्हीही देणार नाही. पण आता नेमकी कशी कर्जमाफी देणार आहोत हे मात्र त्यांनी अजूनही गुलदस्त्यात ठेवलेलं आहे. ते देणार आहेत किंवा नाही हेही कळायला मार्ग नाही आहे. यावर मला तुमच्याशी अधिक चर्चा करायची आहे. पण ब्रेकनंतर, ब्रेकवर जाता जाता
पुन्हा एकदा मी आठवण करून देतो की ब्रेकनंतर कर्जमाफीचा जो विषय आहे तो पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर आपण सविस्तर चर्चेत आणणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. महाराष्ट्र वनच्या या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. पृथ्वीराज चव्हाण, नुकतीच बातमी हाती आलेली आहे की पुणतांब्यामध्ये संपकरी शेतकरी नेत्यांची जी बैठक झाली त्यातनं असं स्पष्ट झालेलं आहे की हा शेतकरी संप सुरूच ठेवायचा. येत्या 5 जूनला मुंबई वगळता राज्यभर कडकडीत बंद पाळायचा. 6 जुलैला सर्व सरकारी कार्यालयांना टाळं ठोकायचं. 7 जुलैला आमदार असतील, खासदार असतील यांच्या घरासमोर निदर्शनं करायचं. सगळ्यांच्या गाड्या रोकायचा. त्यामुळं हा संप आता अधिकच चिघळतोय हे स्पष्ट झालेलं आहे. अजूनही सरकार कर्जमाफीविषयी ठोस भूमिका घेत नसल्यामुळं संपकरी नेते असे चिडलेले आहेत. मला वाटतं की आता सरकार शेतकऱ्यांचा अंत पाहतंय आणि ज्याप्रमाणे मराठा समाजाचं आंदोलन झाल्यावर खाजगीमध्ये जे काही सरकारच्या नेत्यांची म्हणणं होती की बघा आता मराठा मोर्चाची सगळी हवा आम्ही काढून टाकली, अशाच प्रकारे सरकार याच घमेंडीत आहे की शेवटी किती दिवस शेतकरी संप करणार आहेत. आणि माधव भंडारींचं वक्तव्य आपल्या सर्वांना माहिती आहे की तुम्ही संप करायचं असेल तर खुशाल संप करा, आम्ही शेतीमाल आयात करू. अशा पद्धतीनं संवेदनशीलतेनं हा प्रश्न सरकार हाताळते आणि आणि सरकारचे प्रवक्ते हाताळत आहेत. हे अतिशय दुर्दैवी आहे. मला वाटतं मी संपकरी शेतकऱ्यांना एवढंच आव्हान करेन की ज्याप्रमाणे आज अण्णा हजारेंनी सुद्धा आव्हान केलेलं आहे की संप करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाला आहे. कलेक्टिव्ह बार्गेनिंग असेल हे करायचा अधिकार आहे. पण तो संप करताना, तो बंद करताना, तो स्ट्राईक करताना कुठल्याही प्रकारचे हिंसात्मक पद्धतीनं तो संप होऊ नये. अर्थात शेतकरी संपावर गेला तर सामान्य जनतेला त्रास होणार आहे, परंतु तो त्रास कदाचित थोडासा जरी झाला तरी शेतकऱ्यांची दुःख आज सामान्य माणसाला आणि पर्यायाने सरकारला कळाली पाहिजेत, हाच त्याच्या मागचा उद्देश होता. अशा प्रकारचं आंदोलन आपण जागतिक व्यापार संघाच्या WTOच्या निर्मितीच्या वेळेला फ्रान्सच्या शेतकऱ्यांनी केलेलं पाहिलेलं आहे. याच्या आधीसुद्धा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी जेव्हा दुधाचे दर खाली कोसळले होते तेव्हा दूध खाली ओतलेलं माझ्या सरकारच्या काळामध्ये देखील आपल्याला काही वेळेला आंदोलन हे झालेलं माहिती आहे. पण आपण लगेच सरकारने त्यावर तोडगा काढला होता, चर्चा केली होती, त्यांनी शेतकऱ्यांचं समाधान केलं होतं. आता मुख्यमंत्र्यांची मानसिकता आपण लक्षात घेऊया. पहिल्या दिवसापासून ते सांगतायत की मी बिलकुल शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांचा काही फायदा होत नाही तर बँकांचा फायदा होतो आणि बँका एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या ताब्यात आहेत. अशा प्रकारचा एक दुराग्रह मुख्यमंत्र्यांनी केला होता. पण स्वतः दस्तूरखुद्द प्रधानमंत्र्यांनी जेव्हा UPमध्ये आम्हाला निवडून दिलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून जेव्हा आश्वासन दिलं, अर्थात त्यामध्ये निवडणूक आयोगाचं काय म्हणणं आहे हा प्रश्न आलाय, द्या मी त्यात जात नाही, परंतु UPच्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्र्यांच्या त्या आश्वासनाला प्रतिसाद दिला. UPमध्ये भाजपचं सरकार निवडून दिलं आणि नंतर मग UPमध्ये भाजप सरकारने कर्जमाफी देखील केली 36,000 कोटीची. आता अशाच प्रकारचं आश्वासन भारतीय जनता पक्षानं आपल्या जाहीरनाम्यात दिलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. स्वतः प्रधानमंत्र्यांनी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी मान्य करू आणि उत्पादन खर्चावर 50% नफा देऊन हमी भाव ठरवू असं यवतमाळमध्ये महाराष्ट्रामध्ये चायच्या चर्चेमध्ये सांगितलं नव्हतं का? आता ते विसरले. पण निवडून आले, पंतप्रधान झाले आणि लगेच पंतप्रधानांच्या वतीनं अटॉर्नी जनरलनी तिथं त्या सरकारी वकिलांनी, मुख्य सरकारी वकिलांनी सुप्रीम कोर्टामध्ये चक्क असं शपथपत्र दिलं की आम्हाला शेतीमालाच्या उत्पादन खर्चावर 50% नफा देऊन हमीभाव देता येणार नाही. हा शेतकऱ्यांचा विश्वासघात नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यांचा किती अंत पाहणार आहात?
सर प्रश्न हाच आहे की कर्जमाफीची ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी आहे, कर्जमाफीची. पण कर्जमाफीच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आहे, द्यायची आहे नाही द्यायची आहे हे मुख्यमंत्री सांगत नाही. त्यावर मला तुमच्याशी आणखीन चर्चा करायची आहे, पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. आपल्यासोबत पृथ्वीराज चव्हाण आहेत. सर, शेवटचा प्रश्न विचारतो तो हा की सरकारनं कर्जमाफी द्यावी ती कशी द्यावी, कारण मुख्यमंत्री म्हणतायत आम्ही सरसकट कर्जमाफी देऊ शकत नाही. आता तुमची विरोधक म्हणून मागणी काय असणार आहे? मला ह्या शब्दजंजालामध्ये अडकून बसायचं नाही आहे. कोणी कर्जमाफी आम्ही मागतोय, कोणी कर्जमुक्ती म्हणतंय, कोणी सरसकट म्हणतंय, कोणी अल्पभूधारक म्हणतंय. मुख्यमंत्र्यांना काय द्यायचं ते तरी जाहीर करा. कदाचित त्यांना शेतकऱ्यांचं समाधान होईल, प्रत्येकाला काही फायदा मिळेल न मिळेल पण काहीतरी होईल ते. पण आज UPने 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफीची घोषणा केलेली आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणतात की आम्हाला 30,500 कोटी रुपये लागतील. मग तुम्ही सांगा ना, जाहीर करा काय आपण देणार आहात, किती देऊ शकता. परंतु शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणि कर्जमाफीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांची मानसिकता बदललेली आहे का नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आज विधानसभेमध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी मी कर्जमाफी देणार नाही, कारण कर्जमाफीने काही फायदा होत नाही शेतकऱ्यांचा, फक्त बँकांचा फायदा होतो, हे विधान केलं आहे का नाही. मग त्यांनी ते आता विधान बदललं आहे का? स्वतः प्रधानमंत्री मोदी यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यांचे मतामध्ये परिवर्तन झालेलं आहे. आता म्हणतात की मला कर्जमाफी तत्वता मान्य आहे. मग तत्वता कधी 2020ला तुम्ही कर्जमाफी करणार का? आणखी किती शेतकऱ्यांची आत्महत्या व्हायची आपण वाट बघतोय. म्हणून आज शेतकरी हा टोकाला पेटलेला आहे आणि शेतकरी रस्त्यावर उतरलेला आहे. त्याच्या भावना समजावून घ्या आणि आता चर्चेचं गुऱ्हाळ लावू नका. अण्णा हजारेंनी देखील त्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की इतक्या दिवसानंतर अण्णा त्यांची तब्येत बरी नसताना देखील शेतकऱ्याकरता, का ते स्वतः शेतकरी आहेत, शेतकऱ्याकरता ते पुन्हा रस्त्यावर उतरायचं बोलतायत, त्या ज्या संघर्षाला पाठिंबा द्यायचं बोलतायत. पण अण्णांना माझी एकच विनंती आहे की त्यांनी सरकारच्या या चर्चेच्या गुऱ्हाळामध्ये अडकून बसू नये. फक्त 2च मागण्या आहेत, संपूर्ण सरसकट कर्जमाफी आणि हमी भाव हा स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे. त्या मान्य असतील तर पुढची चर्चा, इतर अनेक प्रश्न आहेत ते चर्चा करू शकतो आपण. पण या मूळ मागण्याच मान्य नसतील आणि या मागण्याच्याच भोवतीनं जर गुऱ्हाळ असेल तर ते आम्हाला मान्य नाहीये. अण्णांनी देखील ते मान्य करू नये. ठीक आहे. तुम्ही अगदी रोखठोक भूमिका मांडलेली आहे की जे काय आहे ते लवकर करा, निश्चित करा आणि तसं ठोस जाहीर करा. नाही तर हे चर्चेचं गराळ सुरू ठेवून उगीच शेतकऱ्यांची आणि विरोधकांची आणि जनतेची दिशाभूल करू नका. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाण सर, तुम्ही आलात, आम्हाला ही मुलाखत दिली त्याबद्दल. आज आपण इथंच थांबतो आहोत. पाहत रहा महाराष्ट्र वन.